इंद्रो उठ. इंद्रा काय झालं? गार पडला का रे? उठ. भाई आता उठला. बघतोस काय? ही तर फक्त सुरुवात आहे. तुला अजून मार खायचा आहे. सुरुवात तू केलीस, आता शेवट इंद्रा करणार. भाई 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 ओ भाई उठा. उठा. ओ भाई ओ भाई उठा. उठा हो भाई. भाई उठा ना. घ्या पाणी घ्या. पाणी घ्या. पाणी. खरंच हिरो निघालास रे तू. या खंबाटाचा रेकॉर्ड आहे. त्याला कधी कोणी आपल्याला गुडघ्यावर पण आणलं नाही. तू आपल्याला पार झोपवलासच. प्रेम, मी जे काही केलं ते माझ्या प्रेमासाठी केलं. आणि मी नाही, माझ्या प्रेमाच्या ताकदीनेच मला तुम्हाला हरवण्याची ताकद दिली. मला वसुलीचे पैसे हवेत. तू आपल्या समोर उभं राहिलास, आपल्याला आडवं पाडलं. घे घे तुझे पैसे. थँक्यू. काय झालं? माझी एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला हरवलंस, माझं मन जिंकलंस. बोल काय करायचं. आमच्या बँकेकडून एक मॅडम येतील, हीच वसुली करायला. हे पैसे तुम्ही आता मला न देता त्यांना द्या. दिले. ठीक आहे. थँक्यू. एक थोड्या वेळापूर्वी तू काहीतरी असं बोलत होतास की प्रेमामुळे हे तू सगळं केलं, प्रेमासाठी केलंस. ह्या मॅडमसाठीच केलंस तू सगळं काही? त्यांच्यावर प्रेम आहे तुझं? हो, खूप मनापासून प्रेम करतो मी. पण त्या इथे आल्यावर प्लीज इथे जे काही घडलं या सगळ्याबद्दल त्यांना सांगू नका. भाई हारे कोणतरी बाई आली. कमाटाबाई, या
त्याच मॅडम असतील. तुम्ही हे पैसे त्यांना द्या. माझ्याबद्दल प्लीज सांगू नका. मी इथेच कुठेतरी लपतो. जा बोलून आण. ठीक आहे भाई. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम बसा ना. नाही ठीक ठीक आहे. बसा बसा. आम्ही सगळे तुम्हाला भावासारखेच आहोत. बसा. तुमच्यासाठी काही मागवायचं? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक? नाही थँक्यू. मी SP बँकेतून आले रिकव्हरीसाठी. तुम्ही जे लोन घेतलंय ना त्याचे पैसे घ्यायला. जा रे घेऊन ये. हे घ्या मॅडम. 20 लाख जे मी लोन घेतलेले प्लस व्याज. घेऊ शकता तुम्ही प्लीज. सर थँक्यू. थँक्यू. गरे गरे गजाने सारे पद प गरे गरे गजाने सारे पद प मन सने परे रे मपग मन सने परे रे मपग नि सारे ग पद. लई लोक पाहिले पण तुझ्यासारखा कोणीच नाही. हे काय आहे? प्रेमासमोर पहाड झुकतात असं ऐकलं होतं मी, पण आज बघितलं. शपथ, आईला तर गुंडांचा पण बाप निघाला यार. तो खंबाटाला मारायचं म्हणजे काय खायचं काम नाही. कोण आहेस रे तू? आणि मला मार खाताना बघत होतास काय? नाही म्हणजे खंबाटाला जो मार खाताना बघतो तो पुन्हा कधी काही बघत नाही. काय करतो कमेंट सर थोडं सर प्लीज सर गरीब ऐका बोल आहे सर प्लीज सर माफ करा. बराच वेळ झाला दीपिका आली नाहीये. म्हणजे आपण त्याच्या फॅमिलीला सांगायचं का की तुम्ही पोलीस स्टेशनला जा म्हणून? दीपिका आता परत येणारच नाही म्हणून. सर ती घाबरली असेल आणि गेलीच नसेल तर? बरं आहे ना, ती रिकव्हरीला गेली नसेल तर मग तिने आणलेल्या त्या मेडिक्लेमच्या फॉर्मवर सही नाही करणार, डायरेक्ट तिच्या टर्मिनेशन लेटरवर सही करीन. मी कमीन सर.
रिकव्हरी. वेळ लागलं काय तुम्हाला? काही काय बोलतेस तू? कसं शक्य आहे हे? खंबाट्या कोणाला 1 रुपया सुद्धा देत नाही, पण त्यांनी पूर्ण पैसे दिलेत. बघा ना, हे पूर्ण पैसे आहेत आणि 5 वर्षांचं व्याज सुद्धा दिलंय. काय? त्यांनी तुम्हाला काहीच केलं नाही? ते खूप नीट वागले माझ्याशी. म्हणजे मला म्हणाले की ते माझ्या भावासारखे आहेत आणि मग हे पैसे दिले. मी स्वप्न तर बघत नाहीये ना. सर हे बघा, तुम्ही मला म्हणाला होतात की मी रिकव्हरी केली तर तुम्ही साईन कराल म्हणून. आपण बाकी सगळं नंतर बोलूया. प्लीज आता ह्या फॉर्मवर साईन करा. हा घ्या फॉर्म, प्लीज साईन करा. सर थँक्यू सर, थँक्यू. अरे इंद्रा, अरे कुठे होतास तू? अरे किती फोन केले तुला, फोनही लागत नाही. आणि रिकव्हरीचं काय झालं? दीपिका मॅडम त्यांना काही म्हणजे कामगिरी पत्ते? रिकव्हरी सक्सेसफुल. इंद्रा इंद्रा इंद्रा, अरे खांदा इंजर्ड आहे जरा तू. सॉरी सॉरी सॉरी, लक्षात नाही आलं. अरे आपण बोलत काय बसलोय, दीपिका मॅडम येतील. चल 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 चल. काका कशी आहे तब्येत? ठीक आहात ना? आणि आता जास्तीत जास्त आराम करा आणि कोणताही ताण घेऊ नका. आणि मी दिलेली जी औषधं आहेत ना ती वेळेत घ्या. मी आज घरी जाऊ शकतो ना? हां, ती प्रोसिजर आहे ते. मॅम जरा एक सेकंड. ॲक्च्युली मॅम, तुम्ही अजून तुमच्या पेशंटचं बिल क्लिअर केलं नाही आहे. आय एम सॉरी टू से, बट जोपर्यंत तुम्ही बिल क्लिअर करत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून पेशंटला घेऊन जाता येणार नाही. हो डॉक्टर, मी बघते. हा दीदी बोल. हॅलो दीपू, आता ना डॉक्टर आले होते, ते काहीतरी बिलाचं विचारत होते. दीदी टेन्शन घेऊ नकोस, मी बिलच भरते. तू बाबांना रिसेप्शन एरियात घेऊन ये ना. हो येते. दीपू बिल भरतीये. मॅडम काय, कुठे आहात तुम्ही? गायब होतात केव्हापासून? बँकेत गेले होते. ते बाबांचं बिल भरायचं होतं ना, मेडिक्लेमवर सही हवी होती सोनटक्के सरांची. दिली का सोनटक्केने सही? हो. हा क्लिअर झालं ना सगळं? सर कसे आहात तुम्ही? कसा दिसतोय? या काय झालं? थांबलात का? घरी जायचंय ना? ताई दिसत नाही. ताई कुठे आहे? बरं दीपू, अगं बिल किती झालं ते तरी सांगशील ना? अरे बोला रे कोणीतरी. तळगावकर, तू तरी सांग किती बिल झालं? मला माहिती आहे
थोडं थोडकं बिल झालेलं नसणार. काय ग दीपू, कुठून आणलेस पैसे बाळा? सर ऍक्च्युली बिल दीपिका मॅडमच्या मेडिक्लेम मध्ये कव्हर झालं. बर. साळगावकर, मला मालती म्हणत होती की तू 2 दिवस घरीच गेला नाहीस, तो इथेच थांबला होतास. फार धावपळ केलीस रे. तुम्ही दोघं जर नसताना तर आज हा देशपांडे. बाबा प्लीज असं काही बोलू नका. दीपू, मला तुझा अभिमान वाटतो का? तुझ्या नोकरीमुळे आज आपल्याला हे बिल भरता आलं. आधीच आपल्यावर दीदीच्या लग्नासाठी ते कर्ज घेतलं होतं त्या गुंडांकडून, ते फेडायचंच आहे. आज ही व्यवस्था झाली नसती तर कर्जाचा डोंगर झाला असता पुन्हा आपल्यावर. पण तुम्ही तशी वेळ येऊ दिली नाहीत. छान केलंस. काय रे, शांत का झाला सगळे? अरे खरे काळजी करायचं काही कारण नाही. चांगला ठणठणीत आहे मी. चलायचं? या दीपू, चार्जर रूम मध्येच राहिलाय माझा. मी घेऊन येते. बर, मी थांबते. इंदिरा, इंदिरा, काय यार इंदिरा, हा अख्ख्या जगासाठी एवढं करतोस पण कधीच कशाचं श्रेय घ्यायला समोर येत नाहीस का? कशाला हवंय श्रेय सत्तू? मी जे काही केलं ते सरांसाठी, दीपिका मॅडम आणि माझ्या प्रेमासाठी केलं. आज मॅडम इतक्या खुश आहेत याचाच आनंद आहे मला. आणि दीपिका मॅडमच्या आनंदासाठी मी खंबाट अशीच काय मृत्यूशी देखील भिडलो असतो.